कारण मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण ऐकत आहोत. आता काव्या किचनमध्ये आलेली असते आणि किचनमध्ये आल्यानंतर तिच्या हातामध्ये जे न्यूजपेपरमध्ये कागद असतो ऑक्शनचा तो दिसलेला असतो आणि तेव्हा ती लगेचच म्हणत असते, हे काय आहे, ही कसली बातमी आणि आनंद निवास विकलं जाते आणि ते मला आत्ता कळतंय आणि ताईला माहिती असेल का, ताई कुठे असेल, म्हणून ती लगेच नंदिनीला कॉल करते. आता नंदिनीला कॉल केल्यानंतर नंदिनी म्हणत असते, हे बघ काव्या शांत हो. अगं ताई, हे सगळं काय आहे, आत्ता माझ्या हातामध्ये ती न्यूज लागली, आनंद निवास विकलं जाते. त्यावर तिकडून नंदिनी म्हणत असते, काव्या प्लीज शांत हो, मी आत्ता तिथेच आहे, मी तुला नंतर फोन करते. असं म्हणून लगेच आता नंदिनीने फोन ठेवलेला असतो. पण इकडे काव्या म्हणत असते, ताई तू घाबरू नकोस, मी आहे ना. आता लगेच फोन ठेवल्यानंतर काव्याला तर यावेळी काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात. ती डोक्याला हात लावूनच तिथेच उभा राहिलेली असते. ती विचार करत असते, काय अवस्था होत असन माझ्या ताईची, आणि माझ्या ताईची एवढी अशी अवस्था होत असताना आनंद निवास तिचं जीव की प्राण आहे आणि ते विकलं जातंय. आता काय करू मी. ताई ताई तुला माझी गरज असेल ग आत्ता ह्या वेळेला, असा काव्या विचार करत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता ती म्हणत असते, आता मी ही गोष्ट घरामध्ये कोणाला सांगू सुद्धा शकत नाही, कारण आनंद निवासबद्दल फक्त जीवा, मला आणि ताईलाच ह्या आम्हा तिघांनाच गोष्टी माहिती होत्या. हे देवा परमेश्वरा, काही कर पण ताईच्या पाठीशी उभा राहा आणि ताईला हे सगळं सहन करण्याची ताकद दे. त्याचबरोबर आनंद निवास ताईचं ताईला परत मिळू दे. पण मला हे कोणाला तरी सांगावं लागेल, काय करू, किंवा मला तिकडे जावं तरी लागेल. जीवाने माझ्याबद्दल नातं लपवता लपवता मला आता वैताग आलाय आणि आता हे पुन्हा आनंद निवास येऊन माझ्यापर्यंत ठेपला आहे. काय करायचं, माझ्या ताईची अवस्था काय असेल, असा काव्य विचार करत असते. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला म्हणजे आनंद निवासकडे वळूयात. आता नंदिनीने जीवाला खरं तर एक प्रश्न विचारलेला असतो, जीवा एक मिनिट सगळं काय प्रकरण आहे, आणि त्याचबरोबर हे नेमके यामध्ये जे महाजन काका आहेत ते कसे काय ॲड आहेत, आणि हे गव्हर्नमेंट ऑफिसर वगैरे ह्या सगळा काही प्रकार काय आहे, मला व्यवस्थित सगळं काही खरं खरं सांगा जीवा. माझ्यापासून अजिबात आणि कसलंच खोटं बोलायचं नाही, प्लीज जीवा, खोटं नाही बोलायचे. तेव्हाच आता इकडे जीवा म्हणत असतो, अगं हो 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 नंदिनी, जरा शांत हो, सांगतो. नाही, मला आत्ताच ऐकायचं आहे हे सगळं काय आहे. त्यावर लगेचच जीवा म्हणत असतो, तू काही करू नको, काही काळजी करू नको ग. हे महाजन काका आपलाच भाग आहेत आणि हे गव्हर्नमेंट ऑफिसर बनून ह्या भास्करकडे गेले होते आणि हा माझ्या एक प्लॅनचा हिस्सा आहे. तुला ऐकायचंय ना, सांगतो ऐक. असं म्हणून आता जीवा आणि जेव्हा इथे महाजन काका भेटले होते तेव्हापासून इथे आता जीवाने केलेला प्लॅन, ह्या सगळ्या गोष्टी तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, आम्ही दोघंजण भेटलो. आता भास्करने टेडी उंगडी करूनच इथे मलई चाखण्याचा प्रयत्न केला होता, किंवा आपल्याकडून आनंद निवास करून घेण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच मग मी सुद्धा अगदी तसंच केलं. महाजन काकांना हाताशी धरलं आणि महाजन काकांना हाताशी धरल्यानंतर इथे आम्ही तो प्लॅन बनवला आणि त्यानंतरच महाजन काका त्या ऑफिसमध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉई किंवा गव्हर्नमेंटचा माणूस म्हणून गेले आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर हा भास्कर काय त्यांच्या जाळ्यामध्ये फसला. भास्कर इथे त्यांना वाटलं की ही प्रॉपर्टी गव्हर्नमेंटने इथे सील केलेली आहे आणि ह्या प्रॉपर्टीच्या जागी आता इकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल बांधायचं आहे, असा आमचा डाव होता. त्यावर लगेच भास्कर चिडतो आणि म्हणत असतो, ए जीवा, तू ह्या माणसाला हाताशी धरून मला फसवलंयस, मला बर्बाद करण्याचा आणि मला फसवण्याचा तू इथे प्लॅन केलायस. तेव्हा नंदिनीला हसू आलेलं असतं, कारण आज जीवामुळे भास्कर इथे अगदीच त्याची जिरलेली असते, तर तिला तिचा आनंद निवास परत मिळालेला असतो. त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो, हो तू ऐकलंयस ते अगदी बरोबर आहे म्हाताऱ्या, समजलं. त्यावर आता भास्कर बोट करून त्याला म्हणत असतो, तू हे खूप चुकीचं केलंयस, तू इथे माझ्याशी पंगा घेतलायस. त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो, हो तुझ्याशीच पंगा घेतलेला आहे, कारण तुझी लायकीच ती आहे. अरे तू मला फसवून, आम्हाला फसवून इथे आनंद निवास मिळवू पाहत होतास, आणि तुला काय वाटलं ह्या जीवाला आणि नंदिनीला त्रास देणं एवढं सोपं आहे का, असं म्हणून भास्कर जीवावर ओरडतो. पण नंदिनी मात्र लगेच पुढे येते आणि म्हणत असते, एक मिनिट जीवा, ते ह्यांना काय बोलायचं तर. त्यावर लगेचच आता नंदिनी चिडते आणि म्हणते, भास्कर काका काय आहात तुम्ही, काय करणार आहात? जीवाला धडा शिकवण्यासाठी, जीवावर बदला घेण्यासाठी पुन्हा एखादी शक्कल लढवणार आहात का?
पुन्हा एखादा नवीन डाव टाकणार आहात का? पण जीवाशी सामना करण्याआधी ह्या नंदिनीशी तुम्हाला सामना करावा लागेल, समजलं? जा, तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करा. तुमच्या असल्या पोकळ धमक्यांना आता आम्ही घाबरत नाही आहोत. आणि हे असं एवढ्या खालच्या थराला जाऊन कोण वागू शकतं? तर फक्त तुम्ही आणि तुम्हीच वागू शकता, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आता इकडे भास्करला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. त्यावर लगेचच आता इकडे नंदिनी म्हणत असते, समजलं तुम्हाला? आणि इथे तुम्ही जो आनंद निवास बळकवण्याचं काम केलं होतं तो आनंद निवास आम्ही इथे परत मिळवलेला आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर भास्कर पुढे जात असतो. तर आता जीवा मात्र इथे लगेचच म्हणत असतो, चला ओ, चला 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 ओ भास्कर काका, चला 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 चला. जो आनंद निवास इथे मी 10 करोड रुपयामधून तुमच्याकडून इथे विकत घेतला आहे, त्या आनंद निवासची चावी इथे तुम्हाला मला द्यायची आहे, समजलं? चल आण रे ए म्हाताऱ्या ती चावी आणि इकडे, असं म्हटल्यानंतर भास्करच्या हातामध्ये चावी असते आणि जीवा मात्र ती चावी हिसकूनच घेतो. आणि त्यानंतर तो त्याला म्हणत असतो, मग काय निघतोस ना? इकडच्या बाजूला आहे दरवाजा, बाहेर चल निघ, असं म्हणून भास्करचा अपमान करूनच आता जीवाने त्याला घालवलेलं असतं. आता ते दोघे सुद्धा निघून गेलेले असतात. पण इकडे मात्र जीवा आणि नंदिनी खूप जास्त आनंदात असतात. खरं तर नंदिनीला आज खूप जास्त आनंद झालेला असतो. आता जीवा इकडे म्हणत असतो, नंदिनी आता जीवाला म्हणत असते, काय काय असे हसताय काय? हे सगळं काही विश्वासात घेऊन मला तुम्हाला सांगावंसं नाही वाटलं का? आणि तुम्ही जर सांगितलं असतं तर काय केलं असतं? सांगितलं असतं तर तुम्हाला असं वाकड्या वाटेला जाऊन इथे ही प्रॉपर्टी मिळू दिली असतीस का? नसती दिली. उलट तू म्हटली असतीस की नाही, इकडे काही जरी झालं तरी सुद्धा अशी वाकडी वाट करायची नाही. आणि नंदिनीच्या रूल्समध्ये ते सगळं काही बसत नाही, त्यामुळेच मी तुला हे सगळं काही सांगितलं नाही. आणि इथे आनंद निवास आणि आनंद निवासची प्रॉपर्टी मिळणं तेवढंच गरजेचं आणि महत्त्वाचं होतं ना, म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, असं सुद्धा आता इकडे जीवा बोलत असतो. त्यावर नंदिनीला आनंद झालेला असतो. पण इकडे जीवाच्या मनाला मात्र खूप गोष्टी लागलेल्या असतात आणि त्यामुळे इथे जीवा म्हणत असतो, पण खरं सांगू का नंदिनी, इथे ना जेव्हा जीवा देशमुखच्या नावाला आता असं लुजरचं एक टॅग मिळतं ना, तेव्हा मात्र तो आतमधून खचून जातो आणि त्याला खूप जास्त वाईट वाटतं. कारण तो लुझर नाही आहे गं. आणि प्रत्येक वेळी त्याला इथे कोणाला तरी ते सगळं काही दाखवून द्यावं लागत असतं. कोणाला तरी त्या गोष्टी इथे दाखवून द्यायच्या असतात की नाही नाही नाही, मी लुझर नाही आहे. हा जीवा देशमुख लुझर नाही आहे. तो फक्त खिशामध्ये हात घालून फिरत नाही आहे. तो सुद्धा इथे काहीतरी करू शकतो. तो सुद्धा इथे काहीतरी गोष्टी ते अचीव करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी मला त्याला दाखवून द्यायच्या असतात. आणि म्हणूनच तुला मी सांगतो की इथे हा जीवा, इथे जेव्हा तू सगळ्या गोष्टी इथे बोललीस ना, त्यामुळे मन खूप हर्ट झालं होतं. म्हणूनच तुला नाही सांगितलं. जे काही करायचं होतं ना ते मला करायचं होतं. ह्या जीवाला प्रत्येक वेळी स्वतःला प्रूफ करून दाखवण्यासाठी खूप काही गोष्टी कराव्या लागत आहेत. आणि आत्ता यावेळीसुद्धा जीवाला अगदीच त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी प्रूफ करून देण्यासाठी खूप काही गोष्टी कराव्या लागल्यात. त्यावर नंदिनी लगेचच म्हणत असते, खरं सांगू का जीवा, अगदी मनापासून सॉरी म्हणते मी तुम्हाला. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी तुमच्यासोबत खूपच जास्त चुकीची वागले. मी असं तुमच्यासोबत वागायला नको होतं. मी तुम्हाला किती आणि काय काय बोललेली आहे. खरंच मला माफ कराल ना जीवा? तेव्हाच आता इकडे जीवा म्हणत असतो, अगं हो हो, मी ते तर सगळं विसरून गेलो. माझ्या तर अजिबात मनामध्ये सुद्धा अजिबात त्या गोष्टी नाही आहेत. पण तरीसुद्धा जीवा, मला तुमची माफी मागायची आहे. खरंच सॉरी ना. पण इकडे आता जीवा म्हणत असतो, हे बघ नंदिनी, इट्स ओके. झाल्या गोष्टी त्या सोडून जा. आजचा हा आनंदाचा दिवस आहे ना, आणि त्यामुळेच. त्यावर नंदिनी म्हणत असते, पण नाही, खरं तर मी थोडा तरी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. तेव्हा जीवा म्हणत असतो, तोच तर प्रॉब्लेम आहे. माझ्यावर लोक सहसा विश्वासच का ठेवत नाही तेच मला कळत नाही. आता इकडे आपण पाहतो की दोघं जण सुद्धा आनंदी झालेले असतात. कारण फायनली आनंद निवास मिळालेला असतो. आणि आनंद निवास मिळाल्यामुळे आता त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा खूप आणि प्रचंड आनंद इथे असतो. तर आता आपण पाहतो की इथे आता लगेचच नंदिनी पुन्हा एकदा इवलूचं तोंड करूनच त्याला म्हणत असते, प्लीज
जीवा, मला माफ करा ना ह्या सगळ्या गोष्टीसाठी. त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो, अगं हो हो हो, बस ना आता, किती किती वेळा स्वारी म्हणणार आहेस आणि किती वेळा इथे माफी मागणार आहेस. प्लीज आता ह्या सगळ्या गोष्टीची अजिबात काही गरज नाही. आता लगेच जीवा खाली गुडघ्यावर बसतो आणि खाली गुडघ्यावर बसल्यानंतर तो लगेचच आता इकडे नंदिनी समोर चाव्या धरत असतो आणि नंदिनी समोर चाव्या धरल्यानंतर इकडे आता तो म्हणत असतो, हे घे, तुझा आनंद, तुझा श्वास आणि तुझं सर्वस्व, सगळं सगळं मी आज तुला इथे देत आहे. आणि असं म्हणूनच ज्या काही आनंद निवासच्या चाव्या त्याच्यामध्ये हातामध्ये असतात त्या चाव्या इथे तो नंदिनी समोर करतो. तेव्हा जीवाने एवढं रोमॅन्टिक मूडमध्ये येऊन नंदिनीला आनंद निवासच्या चाव्या, तिचा आनंद, हे सगळं काही दिलेलं असतं. त्यामुळे सगळ्यांनीच आता इकडे त्या बाजूनच जीवाचं आणि नंदिनीचं अभिनंदन आणि कौतुक केलेलं असतं. इकडे आता लगेच नंदिनी म्हणत असते, हे आनंद निवास, हे सगळं माझा श्वास, हे माझं सुख, हे सगळं काही जे आहे ना ते फक्त माझ्या एकटीचं नाही आहे, ते आपलं आहे. असं म्हटल्यानंतर आता लगेच जीवा म्हणत असतो, हो तर ते आपलं तर आहेच. आणि आता तुला एक गोष्ट सांगू का, ह्या आनंद निवासला उंच उंच नेण्यासाठी, त्याचबरोबर ह्या आनंद निवासचं सगळं काही करण्यासाठी इथे मी कायम तुझ्यासोबत असणार आहे, असं सुद्धा आता इकडे जीवा जो आहे तो इथे बोलत असतो. तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की नंदिनीला खूप जास्त आनंद झालेला असतो. फायनली तिच्या हातामध्ये चाव्या आलेल्या असतात. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला मात्र आता पार्थ काव्याला शोधत शोधत किचनपर्यंत येऊन पोहोचलेला असतो आणि किचनमध्ये आल्यानंतर तो विचार करतो, काव्या कुठे गेल्यात, काव्या तर इथं पण नाही येत, कुठे गेल्या असतील काव्या, असा इकडे तो विचार करत असतो. आणि तेव्हाच त्याचं लक्ष जातं गॅसच्या वासाकडे, कारण गॅसचा खूप जास्त वास येत असतो. आणि तेव्हा इकडे तो म्हणत असतो, हे काय आहे, म्हणजे काव्याने किंवा कुणीतरी गॅसचा कॉक हा ऑन ठेवलेला आहे आणि तो बंद केलेला नाही आहे. तेव्हा जोराजोरात तो आवाज येतो, काव्या काव्या म्हणून. धावतच जातो आणि गॅसचा कॉक बंद करतो. आता तेवढ्यात काव्या तिथे आलेली असते आणि काव्या तिथे आल्याबरोबर आपण पाहतो की इकडे आता लगेचच तो म्हणत असतो, काव्या, मी आत्ता इथे आलो होतो तेव्हा गॅसचा जो काही कॉक आहे तो इथे ऑनच होता, कोणी ऑन करून ठेवला माहिती नाही आहे. तेव्हा लगेच आता काव्या म्हणत असते, स्वारी देशमुख, ते काय झालं ना, माझ्याकडूनच ऑन राहिला, मला कळलंच नाही. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, काय झाले काव्या, तुम्ही अशा अजिबात नाही येत, तुम्ही कॉक वगैरे चालू ठेवून कुठेतरी जाल अशा अजिबात नाहीत, काय झालेलं आहे, या इकडे, चला बाहेर, इथे खूप जास्त किचनमध्ये वास येतोय. असं म्हणून आता पार्थने काव्याला बाहेर घेऊन आलेला असतो. आता बाहेर आल्यानंतर आपण पाहतो की इकडे पुन्हा पार्थ त्याला तोच प्रश्न विचारत असतो. तो म्हणत असतो, बोला ना काव्या, काय झालेलं आहे, काय झालं होतं, असा गॅसचा कॉक जो आहे तो का आणि कशामुळे चालू राहिला, काही कळेल का. त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे आता काव्या मनामध्ये विचार करते, काय करू, सांगून टाकू का सगळं देशमुखांना. जर सगळं देशमुखांना सांगून टाकलं तर, कारण बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्या मी नाही सांगू शकत. मग मला आता असं वाटतंय की मी ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तरी देशमुखांनाही ते सांगून टाकाव्या. काय करू, मला वाटतंय की सांगूनच टाकावं. मी जीवा आणि माझ्याबद्दल तर नाही सांगू शकत, पण ताईच्या आनंद निवासबद्दल नक्कीच सांगू शकते ना. तेव्हाच काव्या म्हणत असते, हो देशमुख, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि नंदिनी ताईबद्दल आहे. तेव्हा लगेच आता तो म्हणतो, मग बोला ना, काय आहे नंदिनी ताईबद्दल. तेव्हा लगेच आता पारच्या हाताला खुर्चीचा धक्का लागतो आणि तो खूपच जास्त विवळत असतो, कणत असतो, कारण खुर्चीचा धक्का खूपच जोरात लागलेला असतो आणि त्यामुळे मात्र त्याला खूपच त्रास व्हायला लागलेला असतो. तर आता आपण पाहतो की इकडे काव्या म्हणते, देशमुख तुम्ही काय करताय, या प्लीज इथे बाजूला येऊन बसा. असं म्हटल्यानंतर पार्थ तिथे असलेल्या बाजूच्या खुर्चीवरती येऊन बसतो आणि तेव्हा मानिनी येते आणि मानिनी म्हणते, अरे काय झाले पार्थ, काय झाले, काय हा वेंद्रेपणा, लक्ष कुठे, अगं काव्या काय हे. त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो, अगं आई काही नाही, फार फार काही झालेलं नाहीये, थोडासा खुर्चीचा धक्का लागलाय. तेव्हाच आपण पाहतो की काव्या म्हणत असते, देशमुख खूप त्रास होतोय का तुम्हाला. हो त्रास तर थोडासा होतोय, पण असू द्या, ठीक आहे. तेव्हा आता इकडे ना पार्थला थोडीशी मस्करी करायची सुचत असते. तेव्हा आता काव्या म्हणत असते,
हो पण ते सगळं ठीक आहे, पण काय गरज आहे उगाचच आराम करत बसायचं ना खोलीमध्ये. तेव्हाच आता मानिनी म्हणत असते, हो तर अगदीच बरोबर आहे, ऐकायचं नावच घेत नाहीये तू. काव्या, मला वाटतंय की तूच जरा ना फिसकरलेल्या मांजरीसारखी त्याला समजव बरं. असं म्हटल्यानंतर आता इकडे लगेचच तो म्हणत असतो, हो हो का फिसकरलेल्या मांजरीसारखी नाही काकू, मानिनी काकू, तुम्हाला काय जे करायचं आहे ना ते करा. त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते, हो मला तर असं वाटतंय की एक धपाटा द्यावा लागेल ह्याने जर नाही ऐकलं तर. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, काय हे आई, आता तू मला मार पण ह्यांच्यासमोर नको मारू, उगाचच मला त्यानंतर चिडवत राहतील. तेव्हा लगेच काव्या म्हणत असते, काय हो देशमुख, एवढं त्रास होतोय, एवढं लागलंय तरी सुद्धा मस्करी करण्याचा मूड कसला हो तुमचा. असं म्हटल्यानंतर लगेच आता सगळेजण हसायला लागतात आणि त्याला खोलीमध्ये घेऊन जातात. तर आता आपण दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला हे दोघे जण कॅफेमध्ये आलेले असतात. आनंदीवाचं मॉडेल दोघांसमोर असतो. आता जीवा मात्र इथे खूप सुंदर त्याने ते मॉडेल रिपेअर केलेलं असतं. आपण पाहतो की इकडे आता नंदिनीला ते आठवतं कशा पद्धतीने ते जे मॉडेल आहे ते तुटलं होतं आणि ते मॉडेल तुटलेलं असल्या कारणाने इथे आता जीवा हसायला लागलेला असतो. तर खरं तर नंदिनी म्हणत असते, जीवा खरं सांगू का तुम्हाला ना खरंच मानिनी काकू जसं बोलल्या ना की तुम्हाला तुटलेल्या वस्तू तुटलेल्या गोष्टी इथे जोडता येत आहेत, तर अगदीच बरोबर आहे. तुम्हाला तुटलेल्या वस्तू आणि त्याचबरोबर तुटलेल्या गोष्टी ह्या जोडता येतात. मी हे सगळं काही समजून घेण्यामध्ये चुकले होते, मला माफ करा. आता आपण पाहतो की इकडे नंदिनी कानाला हात धरूनच माफी मागत असते आणि कानाला हात धरून माफी मागून झाल्यानंतर आता इकडे आपण पाहतो की जीवा म्हणत असतो, अगं काय हे कशाला उगाचच माफी वगैरे मागतेस, माफी वगैरे मागायची काही गरज नाहीये आणि त्याचबरोबर झाल्या त्या गोष्टी विसरून जा. त्यावर नंदिनी म्हणत असते, पण जीवा खरं सांगू का, इथे ना मी खरंच खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत. मी एवढं चुकीचं वागायला नको होतं, पण तरी सुद्धा इथे मी अशी वागलेली आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जीवा थोडासा शांत बसलेला असतो. पण मला एक गोष्ट सांगा, मला एक ऐकून घ्यायचं आहे जीवा. त्यावर जीवा म्हणत असतो की बोला ना, काय ऐकून घ्यायचंय, पण एवढे सगळे काही तुम्ही हे सगळे पैसे वगैरे कसे जमवले, काय जमवले, कुठून आणले एवढे सगळे काही पैसे. त्यावर लगेच आता जो जीवा आहे ना तो इकडे त्या दोघांसाठी नाश्ता, कॉफी आणि त्याचबरोबर बऱ्याच काही गोष्टींची ऑर्डर देतो आणि तेव्हा लगेच आता नंदिनी ऑर्डर देत असताना त्याच्याकडे रागानेच पाहते आणि म्हणत असते, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, समजलं. असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच तो म्हणत असतो, हो हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये खरं, पण मी देतोय ना तुला, तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देतो आहे. त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे नंदिनी म्हणत असते, तुम्ही इथे टाळायचंच ठरवलं आहे का मला? बोला ना, सांगा ना सगळ्या गोष्टीचे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला द्या ना. त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो, हे बघ ते एवढं इम्पॉर्टंट नाहीये, मी कोण आहे तुला माहिती आहे का? त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते, हो मला माहिती आहे तुम्ही जीवा देशमुख आहात म्हणून. अगं जीवा देशमुख नाहीये मी, फक्त द ग्रेट जीवा देशमुख आहे. हो ते सगळं काही करे. अगं मी काय अशी खिशात हात घालून पैसे फिरतो की काय, असं काही नाहीये. हे बघ आहे, मी माझ्या परीने केले ना सगळं, पण मला ते काही ऐकायचं नाहीये. मला जाणून घ्यायचंय तुम्ही नेमके एवढे पैसे कसे जमा केले आणि कसं तुम्ही आनंद निवास वाचवले. त्यावर लगेच जीवा म्हणत असतो, नंदिनी आत्ता ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे का? नाही ना महत्त्वाचं, आत्ता आपला आनंद साजरा करणं ते महत्त्वाचं आहे. आणि असू देत ना, मी केलं माझ्या परीने आणि आता जर मी कसं केलं, काय केलं, ह्या सगळ्या जर गोष्टी मी तुला सांगत बसलो ना, तर मग मात्र तू म्हणशील, ओ सॉरी जीवा, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, मग खरंच तुमच्या मनापासून आभार. आता एवढे सगळे केलेले उपकार मी तुमचे कसे फेडू, काय फेडू, मग असंच बोलायला लागशील. त्यावर नंदिनी म्हणत असते, अच्छा मी बोलते, मी टोमणे मारते, मी असं करते, मी तसं करते, म्हणूनच जीवाला ती ओरडत असते. लगेच जीवा म्हणत असतो, हो का, मग काय मी टोमणे मारतो, मी बोलतो? अगं परवा तो बॉल पंच करत होतो तेव्हा तू माझ्याशी किती आणि काय काय गोष्टी बोललेली आहेस, आठव जरा. अगं काय बोललीस की जीवा तुम्हाला थोडा सुद्धा सिन्सिअरपणा नाहीये, ह्या अनेक गोष्टी इथे तू बोललेली आहेस, नाही बोलली आहेस का? मग आणि मला म्हणतेस बोलली. त्यावर लगेच नंदिनी म्हणत असते, हो ना जीवा, त्या सगळ्या गोष्टीसाठी अगदी मनापासून तुमचे खरंच अगदी मनापासून सॉरी बरं का, आणि कान पकडूनच मी तुमचे
स्वारी म्हणते तुम्हाला, असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र जीवा म्हणत असतो, अगं इट्स ओके, तू मला स्वारी म्हणावंस आणि मी तुला माफ करावं असं मात्र काहीच नाहीये, समजलं तुला, तू प्लीज स्वारी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे तू बोलू नकोस, असं सुद्धा आता इकडे जो जीवा आहे ना तो इकडे नंदिनीला सांगत असतो. तर आता प्रेक्षकांनो इकडे आता लगेचच जीवा म्हणत असतो, हो ठीक आहे ते सगळं काही ठीक आहे, पण आता नंदिनी म्हणत असते, पण त्या भास्करला तुम्ही चांगला धडा शिकवला. त्यावर लगेचच आता तो म्हणत असतो, हे बघ आत्ता आपल्यासाठी किती आनंदाचा क्षण आहे, किती आनंदाची मुवमेंट आहे, मग एवढा आनंदाचा क्षण आणि आनंदाची मुवमेंट असताना आपण त्या भास्करचा विषय का आणि कशासाठी काढायचा आहे, काही गरज नाही त्या भास्करचा विषय काढण्याची, असं म्हणून दोघे जण सुद्धा हसायला लागलेले असतात. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याच्या भागामध्ये आता जीवाने इकडे नंदिनीसाठी गजरा आणलेला असतो आणि नंदिनी म्हणत असते, तुम्ही जो गजरा इथे आणलेला आहे ना, जो लपून ठेवताय तो प्लीज मला द्या ना, लपून का ठेवताय. तेव्हा काव्या म्हणत असते, प्रत्येक गोष्ट त्या त्यावेळी दिली तर बरी पडते आणि लपून न ठेवता सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर चांगलंच असतं की नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता आपण पाहतो की जीवाला काव्याचा टोमणा हा लागलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो एक घरामध्ये दिवाळीची साफसफाई रंगलेली असते. इथे जीवा आणि नंदिनी दोघे जण बुलेटच्या स्पीडनेच आता दिवाळीचा फराळ बनवणार असतात. तेव्हा नंदिनी विचारत असते, तुम्हाला सुद्धा फराळ बनवता येतो का. तर काव्या साफसफाई करायला घेत असते. काव्या साफसफाई करत असतानाच आपण पाहतो की ती स्टूलवर चढते आणि तेव्हाच पडायला जात असते. तर धावतच आपला पार्थ येतो आणि पार्थ आल्याबरोबर पडणाऱ्या काव्याला तो इथे सावरण्याचा आणि पडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. आता पडणाऱ्या काव्याला तो म्हणत असतो, काय हो काव्या, तुम्ही ते स्टूलवरून पडायचं, प्रेमात पडायचं सोडून स्टूलवरून पडताय, प्रेमात पडून तर पहा की, असं म्हटल्यानंतर इकडे रम्याचा मात्र जळून खाक आणि जळफळाटच झालेला असतो. कारण पार्थ आणि काव्याला असं दोघांना एकमेकांच्या मिठीमध्ये तिने पाहिलेलं असतं आणि त्यामुळेच तिला खूपच जास्त त्रास होत असतो. इकडे मात्र दोघं जण सुद्धा खूपच जवळ आलेले असतात. तर दुसऱ्या बाजूला आता बुलेटच्या स्पीडनेच इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा एकत्र मिळून फराळ बनवणार असतात. तर हे डेकोरेशन आणि साफसफाईसाठी लागलेले असतात. काव्या आकाशकंदील लावायला घेत असते आणि इथे पार्थ मात्र तिला मदत करत असतो. तर प्रेक्षकांनो पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे छान छान भाग.